नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत प्रकरण 7 राष्ट्रीय उत्पन्न या घटकातील संकल्पना अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रकरण आहे। या प्रकरणावर साधारण 12 गुण तुम्हाला मिळतात आणि सविस्तर उत्तरे द्या प्रश्न क्रमांक 6 मध्ये या प्रकरणावर एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो। तसेच MPSC, UPSC इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या प्रकरणातील अनेक वस्तुनिष्ठ प्रश्न यावर विचारले जातात। त्यासाठी या प्रकरणाचा सविस्तर आणि विश्लेषणात्मक अभ्यास आपण करावा। त्या दृष्टिकोनातून हे प्रकरण अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर चला तर मग या प्रकरणाला आपण सुरुवात करावं। प्रकरणाचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना, अर्थ आणि राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत। तर प्रस्तावना, राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याची कल्पनाच आहे की अर्थशास्त्राचे प्रामुख्याने 2 विभाग केले जातात। त्यातला पहिला विभाग आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा विभाग आहे स्थूल अर्थशास्त्र। तर राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना स्थूल अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा अभ्यास विषय आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि उद्योग, व्यापार आणि बाजारपेठा, बँका आणि वित्तीय संस्था, विविध विभाग आणि त्यांची कार्यालये इत्यादींचा समावेश होतो। राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक असते। याचबरोबर ते देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचेही वस्तुनिष्ठ निर्देशक असते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पनाच आहे की अर्थव्यवस्था यामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, विदेशी व्यापाराचे क्षेत्र या विविध क्षेत्राच्या माध्यमातून देशामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग ह्या सर्व आर्थिक क्रिया चालत असतात आणि ह्या आर्थिक क्रियांमध्ये वस्तू आणि सेवांचे देवाणघेवाण ही विनिमयाच्या मोबदल्यात होत असते। मग एका वर्षाच्या कालावधीत या सर्व क्षेत्राच्या माध्यमातून होणारे सर्व विनिमयाचे व्यवहार याची मोजदाद करून राष्ट्राचे उत्पन्न मोजले जाते। तर भारतात 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली। सद्यस्थितीत केंद्रीय सांख्यिकीय संघटना म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ही संस्था 1955 पासून दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून प्रकाशित करण्याचं काम करते। म्हणून या ठिकाणी 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत। राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली आणि दुसरा, दरवर्षी देशाचे राष्ट्रीय उत्पन्न यासंबंधीची आकडेवारी संकलित करण्याचं काम कोणत्या संस्थेमार्फत केलं जातं। तर भारतात राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना 1949 मध्ये झाली आणि सद्यस्थितीत केंद्रीय सांख्यिकीय संघटना ही भारतासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे, सांख्यिकीय माहिती गोळा करण्याचं काम करते। तर आता राष्ट्रीय उत्पन्न नेमकं याचा अर्थ काय? मित्रांनो, आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे। म्हणून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात व्यक्त केले जाते। देशाचे एकूण उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय।
खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह होय. म्हणजे उत्पादन करणाऱ्या क्षेत्राकडून उत्पादित असणाऱ्या वस्तू आणि सेवा या उपभोग क्षेत्राकडे प्रवाहित होतात. त्या बदल्यात उपभोग क्षेत्राकडून त्या वस्तूचा मोबदला म्हणून, त्या वस्तूचं विनिमय मूल्य म्हणून उत्पादन क्षेत्राकडे ट्रान्सफर होतं. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न हा एक प्रवाह असतो आणि याच व्यवहारात जी पैशाची आणि वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते, जो विनिमय होतो, त्याच विनिमयाचं मोजदाद राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केले जाते. काही महत्त्वपूर्ण व्याख्या तुम्हाला या तुमच्या अभ्यासक्रमात दिलेल्या आहेत, ज्यामध्ये पहिली व्याख्या आहे भारताची राष्ट्रीय उत्पन्न समिती यांनी केलेली. प्राध्यापक PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली 1949 मध्ये ही समिती स्थापन झाली होती. तर या समितीत जे सदस्य होते त्यामध्ये प्राध्यापक DR गाडगीळ आणि डॉक्टर VKRV राव हे महत्त्वपूर्ण सदस्य होते. या समितीची व्याख्या पुढील प्रमाणे आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी व्याख्या समितीने दिलेली आहे. तर व्याख्या: राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. व्याख्या पुन्हा एकदा ऐका. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न हे एका वर्षाच्या कालावधीत जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्याची मोजदाद करते. परंतु यामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्यायजोगी आहे, ती म्हणजे दुहेरी मोजदाद होऊ न देता. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एखादी वस्तू तयार झाल्यानंतर त्या वस्तूचं अंतिम मूल्यच लक्षात घ्यावं लागेल. त्यामध्ये मध्यस्थ वस्तूच्या किमती त्या उत्पन्नात मोजायच्या नसतात. म्हणजे उदाहरणार्थ, जर साखर निर्माण करणारा कारखान्यातून जेव्हा साखर निर्माण होते तेव्हा फक्त साखरेचीच किंमत लक्षात घ्यायची असते. त्या साखरेसाठी आवश्यक असणाऱ्या मध्यस्थ वस्तू किंवा कच्चा माल याचं मूल्य मोजदाद करायचं नसते. जर असं केल्या गेलं तर त्या उत्पन्नाची दुहेरी मोजदाद होईल. जर आपण ऊसाची किंमत वेगळी घेतली आणि त्याच्यानंतर साखरेची किंमत वेगळी घेतली तर या ठिकाणी साखरेच्या किमतीत देखील ऊसाची किंमत आलेली आहे आणि ऊसाची किंमत जेव्हा आपण घेतली तर त्या ठिकाणी सुद्धा ऊसाची किंमत आलेली आहे. म्हणजे त्या ऊसाच्या किमतीचं दुहेरी मोजदाद होईल. त्यासाठी आपण फक्त अंतिम वस्तूच लक्षात घ्यायची असते. मध्यस्थ वस्तूच्या किमतीचा विचार राष्ट्रीय उत्पन्नात केलेला नसतो. म्हणून दुहेरी मोजदाद न होऊ देता केलेलं मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. तर दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक NC पिगू यांची. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. पुन्हा एकदा व्याख्या आहे का. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येमध्ये प्राध्यापक पिगू यांनी उत्पादनाचा असा भाग लक्षात घेतलेला आहे की ज्याचं मोजदाद ही पैशात होते. तर यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा एक शेतकरी आपल्या शेतात 50 क्विंटल गव्हाचे उत्पादन करतो. आता 50 क्विंटल गव्हाचे उत्पादन केल्यानंतर तो शेतकरी आपल्या स्वतःच्या उपभोगासाठी 10 क्विंटल गव्हाचा राखीव साठा ठेवतो आणि फक्त मार्केटमध्ये किंवा बाजारात 40 क्विंटल गहूच विक्रीला आणतो. म्हणजेच फक्त 40 क्विंटल एवढ्या गव्हाचंच पैशात रूपांतर केलं जातं.
40 क्विंटल गव्हाचंच मोजदाद ही पैशात केली जाते, पण जो घरी राखीव ठेवलेला जो भाग आहे त्याची मोजदाद मात्र पैशात केली जात नाही. म्हणून ज्या उत्पादनाच्या भागाची पैशात रूपांतर केलं जाऊ शकतं अशाच भागाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होतो. म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी राखून ठेवलेल्या उत्पादनाचा संबंध हा पैशाची येत नसल्यामुळे त्या उत्पादनाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. तसेच यांच्या वाक्यामध्ये दुसरा भाग असा आहे, या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो. म्हणजे विदेशातून प्राप्त होणारं जे मूल्य आहे ते फक्त निव्वळ मूल्य यामध्ये विचारात घेतलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या देशातून निर्यात होणाऱ्या काही वस्तू असतील, त्याचबरोबर आपल्या देशात विदेशातून आयात होणाऱ्या काही वस्तू असतील, तर या दोन्ही वस्तूचं मूल्य विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते. उदाहरणार्थ आपल्या देशातून विदेशासाठी 10 कोटी रुपयाच्या वस्तू विकल्या जातात, म्हणजे आपल्याला विदेशातून 10 कोटी रुपये मिळतात. तसेच आपण आपल्या देशात विदेशातून 8 कोटी रुपयाच्या वस्तू आयात करतो. मग या ठिकाणी काय करावं लागेल, तर निर्यात मूल्य वजा आयात मूल्य, म्हणजे निर्यात 10 कोटी वजा आयात 8 कोटी, तर यामध्ये फक्त 2 कोटी रुपयेच राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करावा लागेल. हे इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नाची तिसरी व्याख्या आहे प्राध्यापक आयर्विन फिशर यांनी केलेली. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. व्याख्या एकदा पुन्हा एकदा ऐका. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. प्राध्यापक आयर्विन फिशर यांनी यांच्या व्याख्येमध्ये उपभोगाला जास्त महत्त्व दिल्याचं दिसून येतं. देशात भरपूर वस्तूंची निर्मिती झाली असेल, परंतु तेवढ्या वस्तू त्या वर्षी उपभोगात आल्या नसतील, तर त्यावरून लोकांचं कल्याण मोजता येणार नाही. कारण जेवढ्या वस्तू निर्माण झाल्या तेवढ्या वस्तू जर लोकांच्या उपभोगात येत असतील तरच लोकांचं कल्याण होईल. म्हणजे उत्पादनापेक्षा उपभोगाला जास्त महत्त्व दिल्याचं दिसून येतं. कारण उपभोगावरच लोकांचं राहणीमान आणि लोकांचं कल्याण अवलंबून असतं. म्हणून उत्पादित झालेल्या वस्तूपेक्षा उपभोगात आलेल्या वस्तू या जास्त महत्त्वाच्या असतात आणि उपभोगात आलेल्या वस्तूच लोकांचं कल्याण करत असतात आणि त्याच वस्तूचा विनिमय पैशात होत असतो, असं आयर्विन फिशर यांनी या व्याख्येवरून म्हटलेलं आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. म्हणजे उपभोगाच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्व यांच्या व्याख्येत दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ह्या 3 व्याख्या तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि अभ्यासा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर आता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे स्थूल आर्थिक संकल्पना. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणाच्या सुरुवातीलाच हे पाहिलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्राची एक महत्त्वाची संकल्पना आहे. तर वैशिष्ट्याकडे लक्ष द्या. एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणून ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत जेवढ्या काही आर्थिक क्रिया जेवढ्या काही घटकाकडून केल्या जातात त्या सर्व आर्थिक क्रियांचं एकत्रित मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. तर एका कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नाचा यामध्ये विचार केला जात नाही, कारण एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास करण्याचं काम हे सूक्ष्म अर्थशास्त्र करतं आणि राष्ट्राच्या सर्व उत्पन्नाचा अभ्यास करण्याचं काम हे स्थूल अर्थशास्त्र करतं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्राची एक संकल्पना आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे
राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेऊ नये. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, अर्धसिद्ध वस्तू म्हणजे ज्या वस्तूची निर्मिती पूर्णतः झालेली नाही अशा वस्तू. कारण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपण फक्त एका वर्षात निर्माण झालेल्या वस्तूच विचारात घेत असतो. पण अर्धसिद्ध वस्तूची काय असते? अर्धसिद्ध वस्तू जर गेल्या 2-3 वर्षापासून त्याची निर्मिती चालू होत असेल तर फक्त ती वस्तू ज्या वर्षी पूर्ण होईल त्याच वर्षी त्या वस्तूच्या किमतीचा समावेश त्या वर्षीच्या राष्ट्रीय उत्पन्नात करावा, इतर वर्षीच्या उत्पन्नात करू नये. उदाहरणार्थ समजा एखादं जहाज निर्मिती चालू आहे आणि जहाज निर्मिती पूर्ण होण्यासाठी साधारणतः 4 वर्षाचा कालावधी लागत असेल आणि जहाज निर्मिती समजा 2016 पासून सुरुवात झालेली आहे, तर 16-17 या आर्थिक वर्षात त्याचा समावेश होणार नाही, 17-18 या देखील होणार नाही, 18-19 या देखील होणार नाही, 20-21 या वर्षी जर ते जहाज निर्मिती पूर्ण होत असेल तर 20-21च्याच राष्ट्रीय उत्पन्नास त्या जहाजाच्या किमतीचा समावेश करावा. तसेच बुलेट ट्रेन निर्मिती चालू आहे, तर बुलेट ट्रेन निर्मिती ही आणखीन 3 वर्ष मुंबई अहमदाबाद हा जो बुलेट ट्रेन निर्मितीचा मार्ग आहे आणखीन 3-4 वर्ष हा पूर्ण होणार नाही आहे. तर या बुलेट ट्रेनच्या निर्मितीची ही अर्धसिद्ध आहे, म्हणजे पूर्णत्वास गेलेली नाही. जेव्हा ही बुलेट ट्रेन पूर्णतः प्रवाशाच्या सेवेसाठी सेवेत येईल, कार्यात येईल, तेव्हाच त्या बुलेट ट्रेनच्या किमतीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा. तसेच कच्च्या मालाच्या किमती देखील विचारात घेऊ नाहीत. कारण उदाहरणार्थ समजा शर्टाचे मूल्य निश्चित करताना कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही, कारण ते शर्टाच्या किमतीत आधीपासून समाविष्ट केलेले असते. कारण शर्टाच्या किमतीत ऑलरेडी कापसाचे मूल्य आलेलेच असते, पण कापसाचं मूल्य वेगळं घेतलं आणि शर्टाचं मूल्य वेगळं घेतलं तर निश्चितच राष्ट्रीय उत्पन्न चुकण्याची शक्यता असते, चुकतेच. तिसरं वैशिष्ट्य आहे निव्वळ समग्र मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ भांडवली वस्तूची होणारी झीज. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्ष द्या, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या संबंधित कोणतीही संकल्पना जरी असली तरी त्या संकल्पनेतून ड्रॅस्पिरेशन म्हणजेच घसारा हा वजाच केला पाहिजे. मग घसारा वजा जाता जे शिल्लक राहतं ते उत्पन्न म्हणजे निव्वळ असतं. आता घसारा वजा का केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्ष द्या, समजा एखाद्या कंपनीत मशनरीज आहेत आणि ती मशनरीज आज रोजी 1 लाख रुपयाची आहे आणि 10 वर्ष ती मशनरीज काम करणार आहे. म्हणजेच आज रोजी 2020 साली एखाद्या मशनरीची किंमत ही 1 लाख रुपये आहे आणि 2030 साली त्याच मशनरीची किंमत 1.5 लाख होणार असेल तर आपल्याला दर वर्षी आणि किती घसारा होऊन रक्कम वेगळी काढावी लागेल? म्हणजे साधारणतः दरवर्षी 15,000 रुपये घसाराची रक्कम आपल्याला वेगळी काढावी लागेल, तरच आपण 2030 साली त्या जुन्या मशनरीऐवजी नवीन मशनरीचं प्रतिस्थापन करू शकू. तरच आपली उत्पादनाची क्रिया सुरळीतपणे चालू राहील, म्हणजेच उत्पन्न निर्मितीत कोणताही अडथळा येणार नाही. म्हणून निव्वळ उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला भांडवलाची होणारी झीज ही दरवर्षी वेगळी करावी लागते. म्हणून एकूण उत्पन्नातून घसारा हा वजा केला जाता, जे शिल्लक राहतं ते उत्पन्न म्हणजे निव्वळ समग्र मूल्य होय. चौथं वैशिष्ट्य आहे विदेशी निव्वळ उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. निर्यात मूल्य आणि आयात मूल्य
म्हणजे एक्स मायनस एम एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट याची वजाबाकी केली जाते आणि प्रदेशातून मिळालेले उत्पन्न आणि प्रदेशाला दिलेली देणी आर मायनस पी यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपण विदेशी मूल्याचा विचार करतो, तो देखील निव्वळ विदेशी मूल्याचा. आणि हे निव्वळ विदेशी मूल्य दोन माध्यमातून आपण काढत असतो. तर पहिलं माध्यम आहे निर्यात वजा आयात, म्हणजे निर्यात केलेल्या वस्तूचं मूल्य आणि आयात केलेल्या वस्तूचं मूल्य याची वजाबाकी करून जे शिल्लक राहतं ते विचारात घेतलं जातं. ते जर प्लस असेल तर इन्क्लूड करायचं, तर ते मायनस असेल तर तेवढं मायनस करायचं. तसंच आर मायनस पी म्हणजे काय, तर आपल्या देशाचे नागरिक असतील किंवा आपल्या देशाच्या कंपन्या असतील, ह्या विदेशात काम करतात आणि त्या माध्यमातून आपल्या देशासाठी उत्पन्न मिळवतात. पण ते उत्पन्न प्लस करायचं. आणि तसेच विदेशी कंपन्या असतील किंवा विदेशी नागरिक असतील, ते भारतात उत्पन्न मिळवतात म्हणून त्यांचं उत्पन्न मायनस करायचं. म्हणजे विदेशी नागरिकांनी किंवा विदेशी कंपन्यांनी मिळालेले उत्पन्न आणि भारतीय कंपन्यांनी आणि भारतीय नागरिकांनी मिळालेले उत्पन्न याची वजाबाकी केली असता त्यावेळेस आपल्याला आर मायनस पी मिळतं. आणि त्यातून जे शिल्लक असेल ते धनात्मक असेल तर प्लस करायचं, येणारं उत्तर ऋणात्मक असेल तर मायनस करायचं. तेव्हाच राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं पाचवं वैशिष्ट्य आहे आर्थिक वर्ष. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत मोजलं जातं. सहावं वैशिष्ट्य आहे प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवते. म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत उत्पादन क्षेत्राकडून उपभोग क्षेत्राकडे होणारं जे वस्तू आणि सेवांचा प्रवाह आहे त्या प्रवाहाचा विचार केला जातो. कारण उत्पादन क्षेत्राकडून वस्तू आणि सेवाचा प्रवाह उपभोग क्षेत्राकडे जातो आणि उपभोग क्षेत्राकडील जो पैसा आहे तो उत्पादन क्षेत्राकडे येतो आणि तोच पैसा उत्पादन करणारे जे घटक असतात ते उत्पादन घटक हे उपभोग क्षेत्रातीलच लोक असतात. म्हणून तो पैसा रोजगाराच्या माध्यमातून पुन्हा उपभोग क्षेत्राकडे किंवा कुटुंब क्षेत्राकडे प्रवाहित होतो. म्हणजे साधारणतः हा पैसा एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून पुन्हा पहिल्याकडे सतत फिरत राहतो. म्हणून वस्तू आणि सेवांचा प्रवाह असेल किंवा पैशाचा प्रवाह असेल हा सतत अर्थव्यवस्थेत फिरत राहतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. आणि सातवं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे पैशात व्यक्त केलेलं मूल्य. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपातील मूल्य असते किंवा विनिमय मूल्य असते अशाच वस्तू व सेवाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणजे पैशात होणाऱ्या व्यवहाराचाच राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो. उदाहरणार्थ, जर आपल्या घरी एखादी मोलकरीण काम करत असेल तर त्या काम करणाऱ्या मोलकरीणला जी रक्कम दिली जाते तर त्या रकमेचा त्या पैशाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होतो. परंतु तेच घरकाम ते सर्व काम आपल्या घरातील आपली आई करत असेल तर त्या आईला त्याचा मोबदला दिला जात नाही. म्हणजे पैशात केलेल्या कामाचा मोबदला दिला जातो म्हणून त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो. आणि ज्या कामाचा मोबदला पैशात दिलाच जात नाही त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही. हे यावरून आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्ये याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.